पाडाला पिकलाय आंबा ग बाई पाडाला पिकलाय आंबा. ए कोण आहे गुटी आंब्या उतर खाली. होय बे आम्हाला जरा पुढे सोड की. बुरट्या नालाय का ब्रेक मारता येत नाही का? अगे पोरे अख्खी सायकल मारले की ब्रेक काय सुट्टा काढून मारू काय? शानपणा करू नकोस जा गोंडस माकडा. ऐकलं शिर्या मला गोंडस म्हणाली. त्या गोंड्याच्या पुढे माकडा म्हणाली हे ऐकलं नाही तुम्ही? अपमान घोर अपमान. बर सरक हो बाजूला मला जाऊ दे. बरं ऐक की एक बोलू काय? बोल की. तू खूप छान दिसतेस. अय्या खरंच? होय. थँक्यू. वेलकम 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 वेलकम. लाटणं सोड कुत्र्या. लाटणं तुला माराय आणले आणि 30 लाटणं धरून काय वेलकम वेलकम लावलायस? आईच्या गावात सपान तोडते. उकडं सपान बघतो या रानात जाण म्हशीच्या धारा काढून ये जा. बर जातो जातो आई. ओ बकरा ओ बकरा ओ बकरा. ला 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 ला. होय बे कुठे निघालायस किटले घेऊन? मज माझी धार काढणार आहे म्हणून म्हशीकडे निघाली किटले घेऊन. काय बे सांगू नका बुरट्या. जेव्हा माहित आहे तरी कशाला विचारतेस कुठे निघालास किटले घेऊन म्हणून. चल मी बी येतो. कशाला तुझी धार काढायची का? म्हशीच्या दारा काढाय. बर चल. बर भावा ऐक की हा पलीकडच्या गल्लीत नवीन राहायला पोरगी आले का नाही? माझ्या सपनात आलेली. सपनात आली तुमच्या? काय म्हशीच्या दारा काढाय काय? अरे फकणीच्या सपनात नव स्वप्नात आली ती माझ्या. स्वप्नात? मग पुढे काय झाले? काय झालं नाही अरे तवर आमच्या आईनं मला लाटणं मारून उठवले. तुझं नशीबच भंगार राहिला का? असं दे चल. होय ब्या ती तुझ्या स्वप्नात आलेली पोरगी त्या गच्ची उभा आहे बघ. हा आईच्या गावात. भावा एक नंबर चिकनी आहे काही. होय चिकनी आहे की. तू कोण? जोडीदार कुठे आहे माझा? येऊ गेला आपण. बर काय करतो तिथं? काय नाही मस्त पैकी लाईन मारायला लागलो. कुणावर? ती काय टेरेसवर दिसते तिच्यावर. हा पोरगी आहे ती. अरे मामा पोरगीच आहे की मग मी कुठे म्हणते पोर काय? माझी पोरगी आहे ती. हा तुझीच पोरगी आहे मग मी कुठे म्हणते माझी. तुमची पोरगी आहे काय? होय ब्या काय झाले? काय नाही चिकणीच्या मला एकट्याला सोडून आलायची तिथे. अरे त्या माणसाला बघून माझी टरारा फटलेली. बुरट्या माणूस नव तो पोरगीचा बाप होता. काय मग तुला लय मारला असेल? मला मारतोया. त्या बापाला त्या पोरगीच्या असला चोपलाय का नाही असा रांगत आला होता माझी माफी मागायला. रांगत बुरट्या म्हटलं रांगत आलता माफी मागाय चोपला की तुला? अरे लय डेंजर आहे पण. आईला धारा काढायला लय उशीर झाला. आता घरात लवकर जाऊन दूध दिलं पाहिजे नाही तर आई ओरडेल माझ्या नावाने. आता जेवण आलोय मसाले भात खाऊन आलोय. डेरी आबा नुसतंच खायचं जाऊ नका हागायला पण जायचं जावा. डेरी फुटायला झाल्या. सुकायच्या आमच्या अख्ख्या भावकीचा गोबर गॅस माझ्या एकट्याच्या जीवावर चालतोय. मग विचार कर मी किती माल टाकीत असेल. अवघड आहे तुमचं नुसतं मालच टाकताय का काय? बरं डेरी आबा तुमचं असंच खाणं चालू राहिलं का नाही पृथ्वीवर अन्नधान्याचा तुटवडा पडेल. भुकनं मरतील माणसं. गमा सुकायच्या मला एक ग्लास दूध दे चाला. जा हावऱ्या मी नाही देणार. वैभ्या बघून घेतो तुला. जा घरात गोबर गॅस संपला असेल माल टाक जा. थांब तुझ्याकडे. ओळच्या गावात गोम संगतीने माझ्या तू येशील का? माझ्या फिरतीची राणी तू होशील का? गोम संगतीने माझ्या तू येशील तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही. गोम संगतीने माझ्या तू येशील काय? माझ्या फिरतीची राणी तू होशील काय? आईला लवकर दूध दिलं पाहिजे. हाताला धरलं या ग बाईचं डोकं फिरलं या. 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 ऐका लवकर गेलं पाहिजे.
ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ चल गर मला वाटतं कोण पिच्छा करते काय माझा चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग आय इधर दुधाच किटल्या माकडा मोकळ्या किटल्या घेऊन आलायस मी दूध कुठे आहे यातलं हा मोकळे पैसे गावात दूध कुठे गेलं अरे कुत्र्या ऐकलंस का काय गुणाला नाही आय नाही कोणाला केलेलं मला घेऊन देऊ कुठे कुठे दूध हा भारी वाटलं दूध पिऊन रे माझं दूध प्यालास का नाही तू अरे तुझं नाही पेलो तुझ्या म्हशीचं पेलो तुझ्यात राहता डेरे थांब डेरियाबा अरे डेरियाबा थांब की तुला काहीतरी सांगायचं आहे काय डेरियाबा तू आता किटली दूध प्यालास का नाही त्या दुधात पाल मरून पडलेली काय आईच्या गावात आईच्या गावात काय नाही आता मारणारच तू डेरियाबा गब्बुट्या बाजूला सर मला आता उलट्या करून दूध पाडलं पाहिजे काढ जा लवकर दूध जा मरतय आता आता जेवण आलोय 2 किटल्या दूध पिऊन आलोय नेऊ का याला रडतय अरे उलटी करायची गोळी आहे काय डेरियाबा उलटी करायला गोळी लागत नाही कुणाला उलटी करायची तिला अशी धरायची अशी उलटी करायची सुकायच्या बायला उलटी करायची नाही मी दूध पिलो या पाल पडलेलं ती उलटी करून काढायचं वाकायचं मला अहो असं म्हणा की मग हे घ्या बरोबर पैसे परत देतो आईला काल खाल्लेला खूप तसाच पडला वाटतं त्या माईला उगच दूध पिलं ते वायब्याचं पाल पडल्यामुळे सगळं वाकायला लागलं वायब्या काय झाला असायला दुधात पालच पडलेली होती कसा वाकायला लावला काय तुझ्या तर गावात आवय ब्या कुठे पळतेस बस गाडी गावात जाऊन नाश्ता करून येऊया हा जाऊया आपण माग बस तुझ्यावर काय भरोसा नाही कुपाडीत घालशील बस सॉरी हसताय काय बुलटन धावतोस तुम्हाला सॉरी भाऊ सॉरी मी मारतो त्यासनी तुम्हाला तुमच्या तर आता सॉरी बाबा या इकडे तू धावतो या बुलटेसनी कशाला पुढे गेलीस जा घरला घेऊन जा त्याला उपचार करते सॉरी बाबा सॉरी की भावा शेवटचा ट्राय म्हणून का नाही चप्पल फेकून मारतो त्यासनी बर या श्रिया बुलट्या तुझ्या नादात जीव जाणार आहे माझा आज भावा मी असताना तुझा जीव कवाच जाणार नाही ए बाळा तुझं नाव काय ए तुला काय करायचंय सर ते आपल्या पिक्चरच्या हिरोईनच्या लहानपणीच्या रोलसाठी एक मुलगी सापडल्या पण तिचा स्वभाव जरा उद्धट आहे हो ओ भाऊ नको की माझं नाव शीतल आहे मला घ्या की पिक्चर मध्ये मी नाही की उद्धट बोलत खरं नव्ह का नाही सर ती जरा मजाक करत होती ती उद्धट नाही बरं का घेऊया तिला आपण पिक्चर मध्ये हा थँक्यू बर का सर बरं ऐक काल तुझ्यावर ती पोरगी होती का नाही प्राजक्ता तिचा नंबर दे ओ सर मला घेणार आहे पिक्चर मध्ये का ते प्राजक्ताला का सांगतो तेवढं कर नंबर दे माझ्याकडे नाही नंबर तिचा हॅलो सर ती पोरगी का नाही लय हाय हा दे म्हणलं लवकर दे दे इकडे सेव्ह करते हा हे घ्या सर हा थँक्यू बाळा बर सर आपलं पिक्चर शूटिंग का बस नाही मग कुठला पिक्चर कुठलं काय नंबर पाहिजे होता म्हणून कंटिन्यू तुला अय बाळा मग मी तरी कुठं खरा नंबर दिलाय तुला खोटा नंबर आहे त्यो काय खोटा नंबर आहे ह्यो? होय माकडा तुझ्या तर आता थांब बोरे थांब
आईला त्या पोरगीनं खोटा नंबर दिला. आता मलाच काहीतरी जुगाड केलं पाहिजे तिला पटवायसाठी. आईला हाय वाटतं टेरेसवरती. हा कुठे गेली? तोंड सुजीड काय फेकून मारली. हा इटकार थांब तुला धावतो सुट्टी नाही आता. या आई ग नालायक वैब्या कसलं लागलो. आई ग नालायक वैब्या वीट काय फेकून मारतोयस? त्या कागदावर काय लिहिलंय ते बघ की. थांब थांब बघतो काय लिहिलंयस. आय लव्ह यू वैभव. चालतंय उद्या येतो मंदिराजवळ. बाय. किती वेळ कधी येणार आहे हा? किती वेळ केलास? 8 वाजल्यापासून वाट बघते मी. काय काय बोलणार आहेस का नुसतीच मान हलवणार आहेस? गुटखा खाल्लायस का तू? जाऊ दे मला काय बोलायचंच नाही. बोल बोल प्राजक्ता. अरे मी गिफ्ट आणलं होतं तुझ्यासाठी. बघू कुठे गिफ्ट? हे काय? कोण गुटख्याची पिचकारी खाऊन तुकला? आपलं गुटख्याची पिचकारी कोणी मारली रे? तू मारलीस ना गुटख्याची पिचकारी. गुटखा खातोस तू? मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा. प्राजक्ता प्राजू ऐक की परत नाही काय खायत गुटखा मी. मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मी जाते. माझे पप्पा घरी वाट बघत असतील, मारतील मला नाही गेले तर. अगं थांब की ग. ए प्राजक्ता थांब की. अगं ऐक की माझं. नाही ऐकायचं मला. आईच्या गावात गुटखा खातोय. खा गुटखा. आईच्या गावात उगच आला असेल गुटखा खाऊन. अगे घाण वास आहे. आजपासून गुटखा बंद. आईला उगच गुटखा खाल्ला असेल. प्राजक्ता माझ्यावर चिडून गेली. तिला फोन लावतो परत एकदा सॉरी म्हणतो. हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. अगं माझ्यावर चिडू नको. खरंच मला माफ कर. परत मी कवा सुद्धा गुटखा खाणार नाही. अरे मी नाही चिडले तुझ्यावर. बर चालतंय. थँक्यू बर का. थँक्यू. बाळा कुणाचा फोन होता रे? अगं ते माझ्या जोडीदारच फोन होता. बाळा मला तुझी आई समजू नको. तुझी मैत्रीण समजून खरं सांग कुणाचा फोन होता? अगं आई खरं सांगू? हा मला एक पोरगी लय आवडते. तिचा फोन होता. प्राजक्ता नाव आहे तिचं. अरे देवा एवढंच आहे मी. मला लाव की तिला फोन. मी बोलते तिच्यावर. बर लावतो तिला फोन. हा हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. अगं माझी आई तुझ्यावर बोलणार आहे. अरे नको मला भीती वाटती. अगं काय भीती? माझी आई लय चांगली आहे. आय बोल ग तिच्यावर. अगे भवाने सटवे तुला घातली डबऱ्यात. माझ्या पोराला नादाला लावतेस मी. पुन्हा जर या फोनवर फोन केलास तर जिवंतच गाडते बघ तुला. अरे आणि इकडे जागा पलटी मारलीस मी. अरे काय पोरींच्या नादाला लागतोस मी? जा बैला रानात वैरण काढ जा. बर प्राजक्ता आलो मी. अरे तू टेरेसवर काय करतोय? जा खाली. अगं माझी आई तुला काय लय बोलली, शिव्या दिल्या. खरं सॉरी बर का. बर जा खाली जा. बरं आहे की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. बघू काय आणले? हा असं नाही. ओळख तू. बस खाली. तिकडं तोंड करून बस. मी इकडं तोंड करून बसतो. आणि ओळख काय आणले? ओळख आता. बांगड्या नाही. वाजवी तो ओळख. नेकलेस आहे का? नाही. मग काय? अगं ओळख की काय आहे? सांगते ओळखते. हा सांग. काय झालं याला? वैद्या सुट्टी नाही तुला. कुठे गेली वैद्या? बहुतेक कोणी मारून पाल असणार आहे. धावल. पप्पा चहा. प्राजक्ता तुझा आणि त्या वैद्याचं काय सुरू आहे? माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. नालाय पोरी माझी अजिबात परवानगी नाही लग्नाला. प्लीज ना पप्पा. काय प्लीज नाही? ठेव तिथं छान खाली. त्या वैब्याला काय बी करून चोपला पाहिजे. गुळमाट आहे का चहा? हाय गुळमट आहे.
थांब वैभव. पप्पा मला खूप आवडतो आणि मला लग्न करायचं याच्याशी. काम दादा काय करतोय? शेती करतो मी. बघ मला पोलीस जावाय पाहिजे. तू पोलीस झालास तर तुझ्याबरोबर या पुरकीचं लगीन लावून देतो माझ्या. प्राजक्ता थोड्याच दिवसात मी पोलीस बनून येतो. जातो मी. टाटा बाय बाय. जा फुट. काही दिवसानंतर. प्राजक्ता प्राजक्ता आलोय मी. कोण आहे जावय बापू तुम्ही पोलीस झाला? कोण जाय बापू? मी नाही लग्न करणार तुमच्या पुरगीवर. अहो वैभवराव असं काय करताय? काय झालं वैभव? असं का म्हणतेस? का लग्न नाही करणार तू माझ्याशी? कारण तुझ्या बापानं मला मारलं होतं. जो पात्र तुझा बाप माझी माफी मागत नाही तो पात्र लग्न नाही करणार. माफी मागतो. राहू दे सासरे बुवा. केलं माफ तुम्हाला. चला लागलीच तांदूळ टाकूया. लग्न करूया आपण. चला चला अशी चल. नागड्या काय इकडे? ए पोलीस आहे मी. एक जण माझी पोलिसाची वर्दी वाळत घातलेली चोरून घेऊन आलाय. कुठे गेला? हा घेऊन आहे तो. हीच माझीच कपडे आहे ती. गावात काय झालं रे बाबा? काय नाही प्राजक्ताच्या घराला पोलीस होऊन गेलो होतो. प्राजक्ताच्या बापान चोपला मला गावलो. अरे असला काय धंदा करू नको. एक काम कर, प्राजक्ताला ने पळवून आणि लगीन कर. बर बाबा आयडिया एक नंबर आहे. थँक्यू. प्राजक्ता त्या वाईब्याला भेटत नाही परत. मी भेटणार आहे त्याला. थांब तू अशा ऐकणार नाहीस. तुला कोंडूनच ठेवतो. चाल पप्पा सोडा की. चाल 16 वेळा का चाल. भावा प्राजक्ताला फोन करून सांगतो पळून जाऊन लग्न करूया म्हणून. बर. हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. ऐक की उद्याच आपण दोघ जण पळून जाऊन लग्न करूया. अरे माझ्या बापानं मला घरात कोंडून ठेवलं आणि बाहेरनं कुलूप घातले. तू काय टेन्शन घेऊ नको. मी करतो काहीतरी. ठेव फोन. काय झालं रे? काय नाही प्राजक्ताला प्राजक्ताच्या बापाने का नाही रूम मध्ये कोंडून घातले आणि रूमला बाहेरनं कुलूप घातले. आता काय करायचं काय कळलं बघ. एक काम करूया, भोंदू बाबाचं सॉंग घेऊया आणि तिच्या बापाकडे जाऊया आणि रूमची चावी चुरूया. हा एक नंबर आयडिया भावा. चल तसंच करूया. बाबा आले बाबा. बाबाचे हातपाय दाबा. बालका तुला खूप मोठी समस्या आहे बरोबर का? हा होय. तुम्ही ते मुक्का घेऊन त्या जागेवरचा आजार बरं करता तीच बाबा आहे काय? होय होय तोच बाबा आहे मी. हा मला लई मोठी समस्या आहे. मला मूळव्याध झालाय. कसला मुक्का घेत नाही तो बाबा नव्ह मी. वेगळा बाबा आहे मी. हा बर. नाव काय तुमचं? माझं नाव काय नाव रे माझं? म्हणजे तुझं नाव काय? माझं नाव उंडगा बाबा. आणि तुमचं नाव काय बाबा? माझं नाव लबाड बाबा. हा चाल मग लबाड बोलायचा चिंटू. लबाड म्हणजे लखन बाजीराव डबाने असं लबाड बाबा असं आहे. बर. हा बघ बालका खरं काय सांगणार नाही खोटं सगळं सांगणार आहे. तुला जेवलं की भुका लागत नाही. त्या पाणी पिलं की तहान लागत नाही. झोपून उठलास की झोप येत नाही तुला. खरंय. सावलीत बसल्यावर ऊन लागत नाही तुला. एकदम खरंय. संडासला जावल्याला प्रेशर येत नाही तुला. अगदी बरोबर. हा बाबा तुम्ही लय अंतरी लय हुशारायचा. चला आत या. बर ते मुक्का घेऊन थोडं बरं करता नको मूळ. मुळ्यातच मुक्का नाही घेत मी जातो. बर राहू दे. गुप्तधन आहे तिथं तुझ्या घरातलं. चला या बाबा हळू या पडचिला. बालका तुझ्या घरात मला गुप्तधन दिसतंय. कुठाय? गडबड नको हुडकायला पाहिजे. हा हुडका की मग. बरं काय गुप्तधन? प्राजक्ताची फुलं पाहिजे ते म्हणतोय तो गुप्तधन हुडकायसाठी. बरोबर आणायची. पण नेमकं गुप्तधन काय? सोनं पैसा? सोनं आहे तुझ्या घरात 2 किलो. बरोबर. टिका बिका नको उकराय. गडबड नको आधी हुडकू दे मला. बर. बालका ह्या रूम मध्येच आहे गुप्तधन. उघड ही रूम. काय झालं? सोकायच्या रूम उघडायची नाही. त्यात माझी खोयपुरगी आहे. बर चालतंय. चला आत बघूया. हा चला. चला आत. गोलमाल है भाई सब गोलमाल है. काय नाही बालका चल. काय बालका एक समस्या आहे. काय समस्या? बघ या पुडीतलं औषध तू पाण्यात टाकून पे. तुला लगेच धन प्राप्ती होईल. हा चालतंय. हा पे पुडीतलं औषध पाण्यात टाकून. पाण्यात टाकू. हा पे लवकर बालका. हुशार करू नको गडबड आहे आम्हाला.
गोलमाल है भाई सब गोलमाल है. बालका कसं वाटतं? एकदम भारी वाटत. बालका झोपलास तू. गुंगीच्या औषधाचा लगेच फरक पडला का? जागेवर बेशुद्ध झालं. रूमची चावी कुठे आहे बघ? हा बघतो. नाही हाय वर आहे गावडी चावी चल जमले बाबा. आवड लवकर तिचा बाप शुद्धी होईल. नाही शुद्धी होत आवडतो ते का नाही निघताय का कुलू? हा निघते तुमच्या तर आता आईच्या गावात कंबार्ट मोडलं बाबा. फोन कुणाचा आलाय बघ. प्राजक्ताच फोन आहे. उचल. हॅलो बोल की प्राजक्ता. अरे वैभव काय झालं? अगं तुला निहायला आलो होतो घरात पण तुझ्या बापानं हाडं मोडली लय चोपला मला. आता काय करायचं? बघ तुझ्या रूमची चावी मिळाल्या. पहाटे 4 वाजता येतो तुला निहायला तयार राहा. हा चालतंय ठेवते. तरी बरं बाहेरचा दरवाजा उघडाच होता नाहीतर अवघड झाला असत. प्राजक्ता ये लवकर. चल प्राजक्ता ये लवकर. उतर चल. मामा आम्हा दोघांनी लगीन करायचंय. बर पोरगीचं वय बसतंय का? बसतंय पोरगीचं वय. चेहरा बघू पोरगीचा. प्राजक्ता सोड ग तोंडाचं. मामा लगीन करायसाठी साहित्य काय लागते? 2 हार मंगळसूत्र. हे तर म्हातारा आहे, गड्यावर लगीन करतोस का काय? कुठला गाडी? प्राजक्ता आहे माझी. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.